सर आज विशेष अधिवेशन बोलवण्यात आलेलं होतं त्यापैकी 10% जो आरक्षण आहे त्याचं विधेयक जे आहे ते मंजूर एकमताने करण्यात आलेलं. काय तुमची प्रतिक्रिया आहे? जरांगे पाटील यांनी ती काही मान्य केलेलं नाही असे एकंदरीत दिसते त्यांच्या वक्तव्यावर. त्यांनी इन्सिस्ट केलंय की सोयरे सगळे सोयरे हा शब्द प्रयोग असल्याशिवाय ते मान्य करणार नाहीत असं त्यांनी जाहीर केलं. मला त्या बिल पास करत असताना डुप्लिकेसी दिली अशी असणारी परिस्थिती आहे. काँग्रेस पक्षाने सभागृहामध्ये मान्यता दिली आणि बाहेर आल्यानंतर काँग्रेस पक्षाचे प्रतिनिधी जे आहेत त्यांनी त्या बिलाच्या विरोधात भूमिका मांडली. हे नेमकं काँग्रेस पक्षाला काय म्हणायचं हेच कळायला मार्ग नाही. दुसऱ्या बाजूस त्यांनी 10% आरक्षण दिलंय हे बरोबर आहे, पण कुणाला दिले याचा अजून स्पष्टता नाही. त्याच्यामुळे नेमकं कोण, मराठा हा कोण, तेव्हा तो आल्याशिवाय मला असं वाटतं की या बिलाचं फार चांगल्या रीतीने स्वागत होईल असं मला वाटतं. मात्र जे विरोधक आहेत ते म्हणतात की वेळ मारून नेण्याचं जो काम आहे ते केलं जात आहे. तुम्ही सुद्धा टीका करताय. नेमकं सरकारला यामध्ये काय साध्य करायचं होतं? ते नेमकं माझं म्हणणं असं आहे की टिकाऊ दिलं पाहिजे होतं. मुख्यमंत्री स्वतःहून म्हणतात की आम्ही असं टिकाव केले असे त्या ठिकाणी आहे, परंतु मसरा म्हणून त्या शिंदे कमिटीचे असणारे एक सदस्य जे आहेत त्यांनीच मध्यंतरी असताना फार घाई केल्या जाते, आमच्यावरती दबाव आणला जातो अशा रीतीने वक्तव्य त्यांनी केल्यानंतर हे जज राहिलेले आहेत माझ्या माहितीप्रमाणे. तेव्हा त्यांचं ओपिनियन जे आहे ते सुप्रीम कोर्टात महत्वाचं होईल असं मी त्या ठिकाणी. जरांगे पाटील पुन्हा एकदा जे आंदोलन आहे त्याच्यावरती ठाम झालेले आहेत. ते सगळ्या सोयरेचा जो विषय होता तोच मूळ चर्चेत आला नसल्याचं हो मी म्हटलं ना की त्यांनी जे टीका केलेली आहे की सगळे सोयरे हा शब्द तिथे नाही आणि म्हणून त्यांनी असताना विरोध केला अशी परिस्थिती. हे संपूर्ण जे अधिवेशन आजचं बघून काय वाटतं, सरकारला वेळ मारून यायची होती की निवडणुकी संदर्भात बीजेपी बेसिकली आरक्षणाच्या फेवर नाहीये अशी परिस्थिती आहे. त्याच्यामुळे त्यांनी असं वेळ काढून घेऊन जाण्याचा मार्ग केला एवढंच होते मी त्या ठिकाणी भारतीय जनता पक्षाने. दुसऱ्या बाजूला जर पाहायला गेलं तर महाविकास आघाडीची जे जागा वाटप आहे त्याचा जो तिढा आहे तो कायम असल्याचं पाहायला मिळतं. पुन्हा एकदा 9 जागांचा जो तिढा होता मागे बातम्या चाललेला होता तो तिढा जो आहे तो कायम असल्याचं पाहायला मिळतं. पुन्हा एकदा बैठक होते. नाही आम्हाला जी काही आम्ही ज्या बैठकीमध्ये गेलो त्यावेळेस आम्हाला सांगण्यात आलं होतं की कुठल्याही सीटचा निर्णय झालेला नाही, आम्ही त्या ठिकाणी तसंच धरून चाललेलो आहोत. तेव्हा वर्तमानपत्रातून काय बातम्या येतात त्याच्यावरती आम्ही काही कमी विश्वास ठेवतो. आम्ही कुठल्याही सीटवरती आग्रही नाहीत. आम्ही 48 सीट पण कुठल्या सुटतील कुठल्या सुटणार नाही हे आज आम्हाला काही सांगता येत नाही. महाविकास आघाडीचे 3 घटक आहेत मधले अनेक पक्ष जे आहेत ते काँग्रेसला सोडून जात असताना महाराष्ट्रामध्ये मात्र काँग्रेस असेल, राष्ट्रवादी काँग्रेस असेल, शरद पवार गट असेल किंवा राष्ट्रवादी काँग्रेस असेल शरद पवार गट असेल किंवा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेंचा गट असेल, महाराष्ट्रामध्ये इंडिया आघाडी तुम्हाला मजबूत दिसते का? त्यामुळे महाराष्ट्रात इंडिया आघाडी नाही आहे. महाराष्ट्रामध्ये असणारा MVA आहे म्हणजे महाराष्ट्र विकास आघाडी आहे. याची 3 घटक आहेत, काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना. राष्ट्रवादी आता शिवसेना, शरद पवारांची राष्ट्रवादी.
त्यांनी तरी अजून म्हटलेलं आहे की आम्ही स्ट्रॉंग, आम्ही एकत्र आहोत. फेस व्हॅल्यूवरती स्वीकारायला काहीच हरकत नाही असं मी त्या ठिकाणी मानतो. त्यांनी आम्हाला सर्व चर्चेला बोलवलं, आम्ही चर्चेला गेलो. त्या चर्चेमध्ये जे काही आम्हाला त्यांनी सांगितलं ते मी अगोदरही सांगितलं की ते म्हटले आमचं सीट वाटप झालेलं नाही, आपण पहिल्यांदा करू. आणि त्यावेळेस त्यांना असताना मसुदा पहिल्यांदा तयार करा आणि मग आपण सीट वाटप करू. तर त्या मसुद्याची बैठक अजून होत नाही अशी परिस्थिती आहे, त्याची आम्हाला चिंता आहे. बाळासाहेब, आज विधेयक मंजूर झालेलं आहे, 10% आरक्षण दिलेलं आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचं म्हणणं आहे की पुन्हा एकदा तोंडाला पाणी पुसलेले आहे. तुमचं काय म्हणणं आहे? कोणावरती रिॲक्ट करत नाही, ज्यांनी त्यांनी आपापलं मत मांडलेलं आहे. पण पुन्हा फेस व्हॅल्यूवरती ते घ्यावं. जरांगे पाटलाचं ओपिनियन मी आपल्यासमोर मांडले. त्यांनी असं म्हटलंय की सगळे सोयरे हा शब्द नसल्यामुळे आम्ही त्या मान्य करतो. त्यांचं मत आपण एक्सेप्ट करायला हरकत नाही का, आंदोलन ती लीड करतो. त्यांची आग्रही मागणी हीच आहे की ओबीसी मधून आरक्षण पाहिजे. मग पुन्हा एकदा त्याला असताना आम्ही असताना अगोदर पक्षाची भूमिका जी आहे जाहीर केलेली आहे की टिकाऊ आरक्षण द्यायचं असेल तर मराठा समाजाला, गरीब मराठाला वेगळं आरक्षण असलं पाहिजे आणि ओबीसीचं ताट जे आहे ते वेगळं असलं पाहिजे. आणि ते झाल्याशिवाय दोघांचेही टिकाऊ आंदोलन होणार, म्हणजे टिकाऊ आरक्षणाची भूमिका राहणार नाही. आता हे जे आरक्षण आहे ते सहमताने सगळ्यांनी मंजूर केलेलं आहे, परंतु कुठेतरी ओबीसी समाज असेल त्यांच्याकडून नाराजी व्यक्त केली जात आहे. त्यामध्ये शरद भुजबळांनी देखील आज सभागृहामध्ये अशा प्रकारचं वक्तव्य केलेलं की या संदर्भात मला देखील धमक्या आलेल्या आहेत. कसं बघताय, एकीकडे सहमताने हा संदर्भात ठराव पास झाला आहे आणि दुसरीकडे अशा प्रकारचे वक्तव्य. प्रत्येकाचे व्ह्यू आहे. काँग्रेस पक्षाचे सभागृहामध्ये पाठिंबा दिला आणि सभागृहाच्या बाहेर ज्याला आपल्याला म्हणता येईल की त्याचा विरोध केला. त्याच्यामुळे असं ही दुटप्पीपणाचं धोरण आहे असं मी त्या ठिकाणी मानतो. एक तर तुम्ही त्या बिलाच्या बाजूने आहात, पूर्णपणे बाजूला आहात, नाही ते एक तर त्या बिलाच्या विरोधात आहात तर पूर्णपणे विरोधात. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.